शेतकरी मित्रांनो राम राम. आपण आहोत खजूर लागवड या पिकामध्ये. खजूर लागवडीमध्ये आंतरपीक चांगल्या प्रकारे गहू या ठिकाणी घेतलेला आहे. तर खजूर लागवडीमध्ये आपण जवळजवळ लागवडीपासूनचे व्हिडिओ या प्लॉटचे आपल्या चॅनलवरती दिसतील. तर कशा प्रकारे लागवड केली होती तेव्हापासून ते एक झाड जवळजवळ 1.5 ते 2 क्विंटल खजूर त्यांची निघलेली आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी 200 रुपये किलोनी जाग्यावरती माल एक 2-3 स्टॉल लावून त्यांनी विकलेला आहे. म्हणजे एक झाड जवळजवळ 30 हजार ते 35 हजार रुपये त्यांनी कमवलेले आहेत. या झाडापासून त्यांनी 1.5 क्विंटल माल जर धरला तर 200 रुपयानं जवळजवळ 30,000 रुपये या झाडाचे आलेले आहेत. तर ज्यांनी माल यांच्या स्टॉलहून विकत घेतला असेल किंवा ज्यांनी भेट दिली असेल त्यांनी नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहा की आम्ही काय भावाने माल विकत घेतलेला आहे, जेणेकरून याला सत्यता मिळते. आणि या चॅनलवरती आपण आतापर्यंत फार गरजेचे आणि जे सत्य आहेत ते व्हिडिओ आपण पोस्ट करत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा सहभाग नक्कीच महत्त्वाचा आहे. तुम्ही जर नक्कीच खाली लिहिलं तर मी सुद्धा 200 रुपये किलोनी काय जे असतील ते घेतले होते, तर त्या जे बघणारे आहेत त्यांना सुद्धा कळतं की हा माल या भावात गेलेला आहे. तर आजच्या व्हिडिओचा उद्देश असा की आपण पोलन जो म्हणतो, पोलन हा प्रकार यासाठी काय करावं लागतं, कशा प्रकारे करावं लागतं, सोपं आहे का, सामान्य माणूस करू शकतो का, हे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये असतातच. तर त्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. ज्यांच्याकडे आपण आलेलो आहोत त्यांचं फार सहकार्य प्रत्येक बाबतीमध्ये लागवडीपासून ते शेतकऱ्यांना आहे. तर त्यांना आपण या संदर्भात विचारणार आहोत की पोलन कसं केलं जातं, आंतरपीक काय काय घेऊ शकतो, एकदा लावलं म्हणजे फळबाग लावली म्हणजे पूर्ण रान त्यालाच गुंतलं असं खजूरमध्ये होत नाही. तर खजूरमध्ये तुम्हाला जे उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्हाला आंतरपिकामधून सुद्धा मिळवता येतं. ज्याच्यामध्ये गहू आता लावलेला आहे तर त्याच्यामध्ये फळबाग तुम्हाला त्याच्यामध्ये फळभाज्या, त्याच्यानंतर पालेभाज्या, त्याच्यानंतर कारले, दोडके, टमाटे हे सगळंच लावता येतं आणि सर्व पिकं घेता येतात. तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच असं चांगला उपयोगी राहील. एका झाडापासून 35,000 रुपये म्हणजे काही लहान रक्कम नाही. तर त्यांची आपण ओळख करून घेऊ. भाऊ राम राम. राम. आपला एकदा परिचय करून द्या. माझं नाव जगदीश दामोदर शेडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. भाऊ, आता आपलं या बागेमध्ये आपण जवळजवळ आता भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. हो. तर परत एकदा आपण जे नवीन बघत असतील त्यांच्यासाठी घेऊ. तर आपली बाग किती एकरची आहे? हे 3 एकरमध्ये. 3 एकर. हो. तर 3 एकरमध्ये आपली झाडं किती बसले? हे 180 क्लिअर झाडं 180 आहे, पण त्याच्यामध्ये 11 झाडं नर जातीचे आहेत. बरोबर. नर जातीचे लावावंच लागते. ती तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत आपण सांगितलेलं आहे की नर पोलनसाठी महत्त्वाचे असतात. पोलन हे हाताने करावं लागतं. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या व्हिडिओ बनवण्याचा. तर भाऊ, कितव्या वर्षी एकदा हे जे पीक आहे हे पीक तुम्हाला फळायला आलं आणि तुम्हाला पैसे मिळाले? ह्याचं म्हणजे 3ऱ्या वर्षी माल आपला हातात आला. 3 वर्षात पूर्ण 3 वर्ष झाले त्यावेळेस आपला पहिला माल हातात आला आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. किती माल होता तर तो पाठीमागं तुम्हाला वाटलं तर लिंक सुद्धा टाकतो. तर आता मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे तुमचा, या पिकामधून किती लाख रुपये तुम्हाला मिळाले? मागच्या वर्षी आपला माल म्हणजे 14 टन माल निघाला. 14 टन पूर्ण झाडात. बरं. आणि ह्या वर्षीचा पहिल्या वर्षी तर 4.5-5 टनच माल निघाला. दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 14 टन निघाला. बरोबर. आणि ह्या वर्षी 22 ते 24 टन माल निघायला. वा. 22 ते 24 एकरमधून. 3 एकरमधून 24 टनाची अपेक्षा 24 आहे टन. तुमची. हो. म्हणजे जवळजवळ तुम्ही 24 गुणिले 200 जर केलं तर जवळजवळ नाही म्हणलं तर आकडा खूप मोठा जातो. 50 लाखापर्यंत जाईल. तर 24 म्हणजे 48 लाख रुपये क्लिअर व्हायला लागलेत. समजा 200 रुपये जर किलोनी जर गेला तर, जर तुमचं विक्री व्यवस्थापन मागच्या वर्षी राहिलं तर तसंच का. आणि ते केल्याशिवाय पैसे होणार नाहीत. तसे पैसे होत नाही. तसे असे डायरेक्ट व्यापाऱ्याला जर दिला आपण 200चा जायचं तर 100 रुपये 80 रुपयेच भाव लागतो. म्हणजे अर्ध्यापेक्षा पण पैसे कमी होतात. म्हणजे विक्री व्यवस्थापन महत्वाचं. विक्रीचं. हो. जर विक्री व्यवस्थापन जमलं तर डबलच पैसे. सोनं म्हणूनच विकता येतं. पण जर तुम्ही बाजार भावात गेले आणि मार्केटमध्ये गेले तर सोनं म्हणून व्यापारी मातीच म्हणून घेणार. हो. बरोबर आहे का? बरोबर. त्याच्यामुळे विक्री व्यवस्थापन आणि यांचं तुम्हाला गाड्या, आम्ही जर शांत बसलो तुम्हाला गाड्याचा स्वतः आवाज येईल. ट्रॅक्टर चाललंय, गाडी चालली, म्हणजे रोड बाजूला आहे आणि त्या रोडचा जो फायदा आहे, हायवेचा फायदा यांना भेटलेला आहे. तुम्ही जर या रोडनी जर गेला असाल तर तोही लिहा की तुम्हाला या ठिकाणी काय कशा भावाने तुम्ही हे जी खजूर आहे शी विकत घेतलेली आहे. तर एक मागच्या वर्षीचा जो आकडा आहे आपला उत्पन्नाचा हा किती लाख राहिलेला आहे? 24 लाख रुपये. 24 लाख. मग आता तुम्हाला दुप्पट 14 दोन्ही 28 व्हायला लागले.
पण आपलं ते काही थोडाफार माल आता समजा लयच जास्त माल आला थोडाफार आपण व्यापाऱ्याला बी दिला क्विंटल 2 क्विंटल असा आणि काही थोडाफार कमी जास्त काही इकडे तिकडे जातो असा पाहुण्या रावळ्याला बरोबर. तर बरोबरचे समजा आपला माल 14 टन निघला तर 28 लाख रुपये व्हायला पाहिजे ते. तर आपले 24 लाख रुपये क्लिअर झाले. 24 लाख रुपये 3 एकर मधून. हो 3 एकर मध्ये. आणि त्यांची अपेक्षा आता आहे जवळजवळ एक 48 तर 40-45 लाख रुपये त्यांना अपेक्षा आहे या 3 एकर मधून आता या वर्षीच्या उत्पादनाची. बरं वर्षामध्ये एकदाच येतं ना? वर्षातून 21. आणि एका झाडाला मागच्या वर्षी किती घड होते? एका झाडाला समजा मागच्या वर्षी तर आपण काही व्हिडिओ तयार केले ते 17-18 घड बी होते एका काही झाडाला दाखवलेले आपण. हा. बरोबर. तर सरसकट हा आता ह्या वर्षी आपण काय केलंय 9 ते 10-11 घड ठेवलेत. 9 ते 10-11 जास्त नाही ठेवले. म्हणजे आपण प्रत्येक झाडाचे 2-3 घड कट केलेले आहेत ह्या वर्षी. तर हे कट करायचं कारण म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये समजा जे कमजोर घड आहे प्रत्येक झाडाला 1-2 फुलं असे कमजोर येतात शेवटला फुटलेले. तर ते जर आपण कट करून टाकले तर ते जर आपण कट नाही केले तर ह्या झाडाला फरक बसतो ह्या मालाला. हे माल कट करण्याचं कारण बनत नाही झाड. ह्याची पूर्ण सगळी क्वालिटी सारखी निघणार ती आपण 2-3 घड कट केल्यामुळे. बरं. तर त्याच्यामुळे ते कट करून तुम्ही टाकलेले. हो. तर त्याची क्वालिटी आता याच्यात मिळणार आहे तुम्हाला. त्याची ताकद ह्याला भेटणार. बरोबर. आता जर तुम्ही पाहत असाल तर ज्वारीच्या आकाराचे हे जे दाणे आहेत हे ज्वारीच्या आकाराचे फार दाणे कमी दिसतात. पण ज्यावेळेस हिची वाढ होती त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला टाकतो अक्षरशः हे असं बोट जाणार नाही इथपर्यंत ते दाट होतं. आणि पूर्ण घागरमाळा जसं म्हणतो आपण तसा पूर्ण प्लॉट तसा तयार होतो. तर त्याची पोलन हे जे तर पोलन आता हे तुमचे 3 एकरचे झाड 165 ना. तर 165 झाडाला किती वेळ लागतो तुम्हाला पोलन करायला? 2 तास 2 ते 2.5 तासात मी पूर्ण पोलन करून घरी येतो. 2 तास? 2 तास. हा 2 ते 2.5 तास. हे किती वेळ तुम्हाला याची म्हणजे करावं लागतं पोलन? किती दिवस? हे महिना 1.25 महिना कधी 1.5 महिना बी चालतं. म्हणजे दररोजची महिन्याच्या पुढे असतील अंदाजन? तर ह्याचं कसं आहे बरं का सुरुवात आमची 5 पासून सुरू झाली. 5 घड झाले पहिल्या दिवशी. नंतर 5 7 वर गेलं 7 15 20 असं 140 पर्यंत गेलं. दररोज एका दिवसात 140? एका दिवसात मधल्या टप्प्यात 140 वर गेलं. आणि 140 वरून पुन्हा मग कमी येत आता 1-2 वर झालं डायरेक्ट. म्हणजे 1-2 वर सुरुवात होती आणि पुन्हा शेवटला 1-2 वर येतो. त्याचा पीक टाइम असतो समजा हायेस्ट एकदम हायेस्ट आपलं 140 वर गेलं. असा ग्राफ येतो बा असा आहे ना. मागच्या वर्षी 81 वर गेलं एका दिवसात 81. आणि ह्या वर्षी 140 वर गेलं. या वर्षी एका दिवसात 140 घड त्यांनी पोलन केलेले आहेत. तर 140 घड पोलन तुम्ही जे केले ते तुमची जी बाटलीतून फुकायची जी पद्धत आहे तर त्या पद्धतीनुसार किती वेळ लागतो तुम्हाला 140 करायला? त्यावेळेस थोडा म्हणजे 140च्या टायमाला आपल्याला जास्त टाइम लागला 3-4 तास लागले. 4 तास एक दिवस हायेस्ट राहील. नंतर मग नंतर समजा जसं पोलन होईन आपलं 50च्या पुढे पोलन गेलं की थोडा 2 तासापेक्षा टायमिंग थोडा जास्त लागतो. 3-4 तास लागते असं. आणि पोलन जे झालेलं आहे त्याला तुम्ही पिशवी लावलेली आहे. हो. आणि जे पोलन समजा राहिलेलं आहे त्याचं कसं तुम्हाला कसं ओळखू येतं बा पोलन लावलेलं? त्याचं ओळखायचं कारण म्हणजे आता आपल्याकडे नारळ झाड भरपूर आहेत कुठं म्हणजे नारळाचा पोंगा जो निघतो मालाचा तुरा आणि तो फुटतो असं त्याला पूर्ण चिर पडते आधी. बस त्याच टाईप मध्ये ह्याचे पण तेच चिर पडते. ती चिर पडली की त्याच्या वरचं कापड काढून घ्यायचं आणि कापड काढून त्याचा शेंड्याचा जो भाग आहे तो असा 1 ते 1.5 इंच वरून कट करायचा. म्हणजे त्याचं कट करायचं कारण म्हणजे काय आहे तर त्याचं जे शेंडा आहे ती जी काडी आहे शेंड्याची बरोबर तर त्या काडीला बारीक काडी असते वर शेंड्याला. बारीक माल तर माल येतो बारीक. पण ज्यावेळेस आपला तो माल जाड होतो जाड झाल्याच्या नंतर ती काडी आहे ना शेंड्याची ती दम धरीत नाही ती कट पडते. आपण जे घोसं पाळले होते आपण माग म्हणजे ते खाऊन नंतर पाडण्यापेक्षा अगोदरच कट म्हणजे ते ताकद ह्याची ताकद बी खातं आणि शेवटच्या टप्प्यात पोसायच्या टायमाला ते घोसं खाली पडते तुटून. किती इंच काढली तुम्ही ती वर? 1.5 इंच. 1 ते 1.5 इंच ते कट करून टाकलं वरचं आहे ना. आणि त्याच्यानंतर मग याची प्रोसेस काय? 1 ते 1.5 इंच कट करून त्याच्यात पुन्हा काय करायचं त्याच्यामध्ये शेंडा जो असतो त्याच्यामधल्या 3 ते 4 काड्या पुन्हा कट केल्यात ह्या वर्षी आम्ही. आणि ते कट केल्याच्या नंतर त्याच्यावर बाटलीने आपण त्या बाटलीत 2 नळे लावलेले आहेत. एका नळीने फुकायचं आणि एका नळीने त्याच्यावर जातं बरोबर ते पावडर पोलिनेशनचं. आणि ते पोलिनेशन टाकून बरोबर ते नर जात्याच्या झाडाचे 2 तुरे घेऊन त्याच्यात टाकलेले आणि रबर लावलेले. म्हणजे नर जातीचे झाड जे आहेत त्याच्या भरोशावर न बसता तुमच्याकडे जे झाड आहेत त्याचे तुरे त्या ठुले तर ते बी पोलन होत असेल? पोलन होत आहे पण त्याच्या भरोशावर न बसता तुम्ही स्वतः फुकून स्वतः पोलन केलं. तुरे टाकायचं कारण म्हणजे काय आपण काय करतो ते पावडर काढून घेतो आणि जे तुरे फेकून देण्यापेक्षा त्याच्यात नॉर्मल काही ना काही पावडर राहतच
ते पावडर काढायच्या नंतर ते फेकून न देण्यापेक्षा त्याच्यात टाकून द्यायचे ते 2 नॅचरल पद्धतीने. बरं, दुसरी गोष्ट त्याची तुमचे आता किती झाड आहेत नारळाची तुमच्याकडे? 11 झाड आहे. 11. तर 11 झाडामधून तुम्हाला हे पूर्ण जो प्लॉट आहे तुमचा 160 झाडाचा, मादी झाडाचा, तर याला ते पुरलं का ते पावडर? थोडं कमी पडलं आपल्याला. 1 पावशेर पावडर आपण बाहेरून मागून घेतलं ह्या वर्षी. किती किंमत पडली त्याची पावशेरची? ते जवळपास 4,000-5,000 रुपये पावशेर भेटते. 4 ते 5,000. 5,000 पावशेर. 5,000 पावशेर आणल्यानंतर किती झाडं होतील त्याच्यात? पावशेरमध्ये झाडं जवळपास त्याच्यामध्ये होईन 200 ते 250 पोलन होईल त्याच्यात. 250-300 पोलन. 250-300 झाडाचं पोलन. म्हणजे ते 250 ग्रॅमचं पावशेर होत ना. एका झाडाला 1 ग्रॅम पावडर लागत. 1 ग्रॅम एका फुलाला 1 ग्रॅम पावडर लागत. म्हणजे असे 250 घड त्यातून पोलन होऊ शकतो. 250 घड. बरोबर ना? त्याच्यामध्ये तुमच्या झाडांना बरंच पोलन दिलं समजा नाराने. आपलं भरपूर निघलं. पण त्याच्यावर बी आम्ही काय केलं, जे पावशेर पावडर आणलंय त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ते जे आपलं जे पावडर समजा जे घडाचं नारळ जातीचं पावडर निघलेलं आहे तेच पावडर ह्याच्यामध्ये थोडं मिक्स करून ते मिक्स केल्याशिवाय टाकलं नाही आपण. म्हणजे एखाद्या वेळेस त्याने जर आपल्याला फसवणूक केली जुनं दिलं असलं, त्याच्यामध्ये काहीतरी मिसळून दिलं असलं पुन्हा, तर त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. घरचं थोडं पावडर त्याच्यात मिक्स करून तेच पावडर टाकले. पावडर काढण्यापूर्वी जरा थोडी किचकट काम आहे का? किचकट म्हणजे ते फुटल्याच्या नंतर घरी नेऊन पेपरवर झटकावं लागतं त्याला. असं झटकल्याच्या नंतर लय झालं तर 15 ते 20 ग्रॅम एका फुलामध्ये पावडर निघतं. बरोबर. 20 ग्रॅमच्या वर निघत. एका तुऱ्यामध्ये फक्त 15 ग्रॅमच निघतं. 15 ते 20 ग्रॅम. म्हणजे 1 तुरा 15 तुऱ्याला परवडतो. 15 ग्रॅम आहे ना. एका तुऱ्याचं पावडर 15 तुऱ्याला काम करतं. म्हणजे एका झाडाचं नर झाडाचं पावडर 15 झाडाला काम करतो. एका झाडाचं 15 झाडाला काम करतो. त्याला नराला किती तुरी येतात मग तसे? म्हणजे ह्याला जसे 8-10 आलेत, 10-8-10, त्याला पण 8-10 तुरे येतात. 10 याच्यामधून जे पोलन निघतं ते किती झाडाला पुरतं? 15 झाडाला. 15 झाडाला 15 ते 18-20 पर्यंत जातं ते. पण त्याचा 15 झाडाला नेहमी 15 झाडाला 1 नराचं झाड पाहिजे. तर आपण काय केलंय, तर 180 झाडे आपलं, तर 180 मध्ये आपण 11 झाड घेतलेले. 180 मध्ये 11 झाड लावलेले नारळाची. त्याचा वापर तुम्ही आता करता. तर आता किती वर्षाचे झाड आहे आपल्या? ह्याला आता कंप्लीट 5 वर्ष पूर्ण झालेत. 5 वर्ष होऊन 2-3 महिने वर झालेत. आणि 3ऱ्या वर्षी ते उत्पन्नाला चालू झालं. 3 वर्षात पहिलं उत्पन्न निघलेलं आहे. आंतरपीक जर याचा विचार केला खजूर मध्ये आंतरपीक, तर खजूर मध्ये आंतरपीक काय काय होऊ शकतं? ह्याचं पहिलं आपण माल काढायचं. समजा पहिले 3 वर्षे आपण सोयाबीन काढून गहू घेतलेला आहे पहिले 3 वर्षी. आणि आता ह्याची हाईट झाली तर ह्याच्यामध्ये आपण आता ह्या वर्षी मध्ये समजा बेड तयार करून ही अशी तार लावून याला, आता हे डोक्याच्या वर गेलंय, ह्याच्यात ट्रॅक्टरने मेहनत होती, ह्याच्यात तार लावून आपण आंतरपीक कारला आणि दोडका घेणार आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की भाव कधी राहतो समजा आता याच्यानंतर भाजीपाल्याचा भाव चांगला राहतो आपला, म्हणजे उन्हाळी याच्यामध्ये. तर असं जर गृहीत धरलं तर सीताफळामध्ये तुम्ही कोणतंच आंतरपीक करू शकत नाही, कारण की सीताफळ असते तानावर. बरोबर. मग याचं तसं ताण कधी असतो? ह्याला ताणाचा विषय नाही. ह्याचं आंब्यासारखं पोझिशन यायची. आंब्याला कधी आपण ताण देतो का? काहीच नाही. म्हणजे त्यातली त्यात आता नवीन झाडं तरी ते माहीत नाही मला, पण जुन्या झाडाला तर आपण कधी ताण देत नाही, कधी पाणी देत नाही एखाद्या वेळेस. असं आहे त्याचं. याला ताण द्यायची गरज नाही. कुठलंही तुम्हाला 24 म्हणजे 12 महिने तुम्हाला आंतरपीक घेता येईल. पाणी जास्त असलं तरी चालतंय. ह्या झाडाला पाणी जास्त असलं तरी चालतंय आणि कमी असलं तरी चालतंय. बरोबर. तर नक्कीच याचा सुद्धा विचार तुम्हाला करता येईल की तुम्हाला जर खजूर लावायची असेल, तितकं तुमचं मोजकं जर वावर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पीक बंद होईल असं काही होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला गहू काढता येईल, सोयाबीन काढता येईल, हरभरा काढता येईल, त्याच्यामध्ये पालेभाज्या लावता येतील, असेच तुम्हाला घेता येईल. आंतरपीक शेपू, कोथिंबीर, भाजीपाला तुम्ही कोणताही घेऊ शकता. 3-4 महिन्यात निघायला दोडकं आहे की नाही. 3 ते 4 महिन्यात निघणारा तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता याच्यात. 3-4 महिन्यात फक्त टरबूज हे सोडता. याचा उपयोग तुम्हाला याच्यासाठी होईल की तुम्हाला जर आंतरपीक करायचं असेल तर याच्यातून करता येईल. बरं, दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये तुम्ही हे 5 वर्षामध्ये तुम्हाला याच्यावरती बुरशी रोग, थ्रिप्स, तुडतुडा असे किती रोग आले? नाही, तसला रोग म्हणजे ह्याला झाडाला फवारण्याची गरजच नाही. फक्त फवारण्याची गरज कशासाठी, मेन जो पोंग आहे त्याच्यामध्ये ते सोंडकिडा म्हणून तो पडू शकतो, भुस्सा काढणारा किडा. त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट प्रेशर मारायचं. पेट्रोल फवारेन डायरेक्ट पोंग्यात प्रेशर मारायचं. असं झाडाला आणि मालाला फवारायचं नाही. तुम्ही क्लोरोफास घेऊ शकता, हमला घेऊ शकता, नाही तर ते प्रोफेक्स घेऊ शकता. आणि आपण 30-40 ml टाकतो समजा एका टाकीला, ते 50-60 ml टाकायचं. हे जे औषध आहे हे किती महिन्याला वापरतो तुम्ही? हे समजा महिन्याला म्हणजे असं 1 महिना 2 महिन्याला असं नाही वापरीत आम्ही.
आम्हाला जर भुसा काढणारा किडा दिसला एखाद्या जागेवर दिसला, एक जागेवर 2 जागेवर दिसला प्लॉट मध्ये, तर मग पूर्ण झाड फवारून घेतो. आणि बाय चान्स एखाद्या झाडाला दिसला तर एका बाटलीत औषध टाकून बिस्लरी बाटलीत भरायचं आणि त्याला होल मारून त्याच्यात ओतायचं एखादं जर असलं तर. बऱ्याचशा लोकांची कमेंट मागच्या व्हिडिओला होती की बाबा याच्यामध्ये सोंडभुंगा जो राहतो, सोंडभुंगा म्हणजे कुठला, तुम्ही जर उकांडा उकारला असेल हाताने तर त्याच्या खाली जी उंनी मोठी दिसती ह्या आकाराची टप्पू, हुमणी जी राहती, हुमणी शेतातली हुमणी वेगळी, उकांड्यातली हुमणी वेगळी. उकांड्यामध्ये हाय टेम्परेचरमध्ये राहणारी जी हुमणी असते तिचा नंतर सोंडभुंगा होतो. आणि ते सोंडभुंगा नारळ पोखरून त्यामध्ये तिचं ते जे आळी आहे ती आळी सोडतो किंवा अंडे देतो, त्याच्यामध्ये ती आळी वाढते आणि ती आळी वाढल्यानंतर परत तिथून तिचं भुंगा तयार होऊन तो परत उकांड्यामध्ये अंडे द्यायला जातो. म्हणजे ही तिची प्रोसेस आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही उकांडा जर तुमच्या आजूबाजूला असेल या बागेच्या, तर तुम्ही मेट्रायझियम सारखी बुरशी जर त्या उकांड्यात सोडली तर नक्कीच तो भुंगासुद्धा राहणार नाही. किंवा त्यांना आतापर्यंत किती भुंगे लागले ह्या झाडाला बाबा आतापर्यंत? किती म्हणजे असं क्लिअर सांगता येईल ना किती झाडाला लागले. समजा एक झाड आमचं खराब झालं क्लिअर, म्हणजे आम्ही सुरुवातीला आमच्या ते माहिती नव्हतं आणि माहिती नसल्यामुळे आमचं एक झाड लगे कामातूनच गेलं. पण त्याला पुन्हा थोडासा साईडला पुन्हा एक कोंब फुटला आणि ते झाड तयार झालं. अरे वा. हा, फक्त एवढं झालंय, पोंगा पूर्ण मेला नव्हता, त्याला पुन्हा थोडा साईडला फुटला, ते असं तिरपट झालं झाड, पण ते झाड सक्सेस झालं. पण अजून त्याला माल आता ह्या वर्षी एक घड आला फक्त त्याला, ते खराब झाले झाड. हा, आता पुढच्या वर्षी ते बरोबर ह्याच्यावर येईल ते झाड. म्हणजे अजून तुम्हाला एक झाड त्याच्यानंतर तुम्हाला भुंगा सापडला नाही बा कुठं काही? हा, म्हणजे पुन्हा मग आम्ही काय केलं, थोडं लक्ष ठेवलं, थोडाफार बी भुस्सा निघलेला दिसला की त्याला 2 महिन्यात एका झाडाला भुस्सा निघतो का? हा, निघू शकतो. 2-3 महिन्याला एखाद्या झाडाला दिसला, एखाद्या जर झाडाला दिसला तर आम्ही डायरेक्ट लक्ष देतो ते लगेच चालता फिरता आपल्याला लक्षात येतं. मलूल झालेलं म्हणजे सुकलेलं झाड लगेच लक्षात येतं. सुकलं म्हणजे ते झाड गेलंच. पण नॉर्मल जर भुस्सा निघलेला दिसला त्याला हे करायचं, औषध वाचायचं बाटलीने एक, आपल्याला 2-3 झाडाला जर दिसला कुठं मुडं सगळं पूर्ण बाग फवारून घ्यायचं. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, काळजी घ्या. आता जे उत्पन्न आहे हे उत्पन्न आता ही घड निघल्यापासून याची विक्री किती महिन्यानंतर चालू होणार आहे? आता ह्याचं 5 ते 5.5 महिने लागते याला, समजा पोलिनेशन झाल्यापासून. म्हणजे आजच्या महिन्यापासून 5 महिने लागतील, 5 महिने लागतील निघायला. म्हणजे 1 महिना झालं पोलिनेशन चालू झालेलं. पावसाळा सरल्यानंतर ते हा, म्हणजे 15 मेच्या नंतर सुरुवात होती नॉर्मल विक्रीला. 15 मेच्या नंतर, हा 15 मेच्या नंतर सुरुवात होती. पावसाळ्यामध्ये विक्रीला येतं. पावसाळ्यात समजा जून मध्ये तर फुल विक्री चालू होती. जून मध्ये फुल विक्रीला येतं, बरोबर. जून जुलै मध्ये फुल असतं विक्रीला, बरोबर. मागच्या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे विक्री तुम्ही केली होती. तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही यांनी बरेचसे पानं आता खाली काढलेले आहेत, जे जुनी पानं आहेत, ज्याला हे तुम्हाला असं हे आलेलं दिसतं, हे जुनं पान पडलेलं, तर हे ते तिथून कट करतात आणि मग ते झाड वरती चालत राहतं. ही हाईट किती वर जाते बरं? ह्याची हाईट आता सध्या तरी 25-30 फुटा लोक झाडं पाहिलेत आम्ही. आता हेच पुढचं नाही सांगता येणार समजा किती हाईट जाईल, तर 25 ते 30 फुट आपण बागेश्वरी कारखान्यावर झाडं पाहिलेत, जुने झाड. बरं, एक माणूस जर असेल, एक शेतकरी, आणि त्याला झाडं लावायचे, त्याला हे पोलन बिलन त्यालाच करायचं, तर एक शेतकरी किती झाडाचं पोलन करू शकतो? आता सध्या तरी समजा, आता मागच्या वर्षी तर मी एकटाच पोलन करीत होतो, पण ह्या वर्षी काय झालंय, उंच हाईट गेल्यामुळं एका जणाकडे अशी ही बॅग, त्याला रब्बल द्यायचं, कातर द्यायची कट करायला, कटर द्यायचं, ही बाटली द्यायची, त्याच्यासाठी 2 जण लागले ह्या वर्षी आता. हा, आणि अजून पुढच्या वर्षी पण समजा 2 जण करू शकतात. आणि त्याच्या पुढच्या वर्षी मग आपल्याला शिडी लावावं लागणार, शिडी लावून वर जाऊन करावं लागणार. तर त्याला आता समजा 2 माणसं का कव्हर करू शकतात. पहिले 2 वर्षे एकटा पण करू शकतो, नंतर 2 माणसं लागतात. याचं पोलन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पोलन कसं करता येतं ते जरा आम्हाला दाखवा. तर दररोजचं काम आहे तुमचं, नाही की? हो. म्हणजे काय काय लागतं त्या पोलनसाठी तेही दाखवा. आता ह्या पोलनसाठी लागतंय समजा मेन ही पोलनची बाटली, आणि ह्या बाटलीमध्ये पावडर आहे. दाखवा पावडर जरा वरती. हे पावडर आहे याच्यात. हे पावडर किती दिवस जिवंत राहतं त्याच्यामध्ये? हे पावडर भरपूर दिवस राहतं. ह्याचं म्हणजे आपण जर फ्रीजमध्ये ठेवली ही बाटली, तर हे पुढच्या वर्षी सुद्धा काम करतंय. फक्त 12 महिने आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. समजा उरलेलं पावडर. आणखी याला काय लागतं? त्याला विशेष म्हणजे पुन्हा रब्बल लागतं एक. हे रब्बल जे काही साधे आपले नोट बांधायचे, नोट बांधायचे रब्बल आपले साधे. हे एक कटर ह्याला, एक बॉक्स. आता हे पूर्ण मटेरियल वर घेऊन जातो मी. हे जे कवर आहे, हे कवर लागतं नाही का? आणि हे जे तुरे आहेत आपले, हे नर जातीचे तुरे. हे
हे तुमच्या बागेमधले तिची पावडर तुमच्या हाताला लागली ती आता पोलनचीच आहे. पोलनचीच. बरं बरं बरं, ठीक आहे. एवढं साहित्य पोलन करण्यासाठी आपल्याला लागतं. आता दररोज फिरून तुम्ही दररोजचा घड एक पाहता किंवा हे करायला आलं आहे ना, आणि त्याच्यानंतर काय काय प्रक्रिया असते ते आता आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. याला आपण आता सीडीचा वापर पुढच्या वर्षी भाऊ मला वाटतं चालू करतील. हो, या वर्षी त्याला शक्य आहे. आणि खाली जे आहे ते वड चढायला जागा असल्यामुळं ते एक सोपं काम आहे. तर आता वर गेल्यानंतर पहिलं आपल्याला ते जे असतं ते फाडून त्याला काढायचं आहे ना, चीर पडलेलं. हा, म्हणजे आता हे आपल्याकडं पोलन करायला म्हणजे आपल्याला जे पहिलं जे पोंगा आलेला असतो, बरोबर, तो आपल्याकडे राहिलेला नाही. बरोबर. तर म्हणजे हे पोंगा आलेला समजायचा. हा, आणि हे जे कापटाला याला चीर पडली हो, की हे काढून घ्यायचं समजा वरचं साईडचं कापड. आता हे बॉक्स आहे समजा, आपण याचं पोलन पहिलं केलं तर आपण त्याच्यामुळे एवढं भरलं. हा, बरोबर. बस ह्याला असं झटकून घ्यायचं. हे चिटकलेलं असतं त्यावेळेस असं पॅक असतं एकदम. आणि ह्याला थोडं असं मोकळं करायचं. मोकळं केल्याच्या नंतर वरून 1 ते 1.5 इंच ह्याला असा कट मारायचं. बरं बरं, असं, बरोबर. आणि त्याच्यानंतर आतमध्ये सेंटरला 3 ते 4 काड्या अशा कट करून टाकायच्या याच्या. बरं, हे असे. बरं, सेंटरच्या कट केले नाही, सेंटरचे. हा, म्हणजे गर्दी होऊ नये. हा, समोर नंतर ते माल पोसायला हवा लागते एकदम पूर्ण. बरोबर आहे. आता 1 ग्रॅम गेला असेल समजा. हो, आणि हा तुरा ह्याच्या सेंटरला टाकायचा मधात, म्हणजे तुमचा नराचा तुरा. नराचा तुरा. बरं बरं. आणि ह्याच्यानंतर ह्याला हे रब्बर लावायचं. बरोबर. चांगले फांद्या मजबूत असते पण याच्या. हो, मग एक माणसाचं वजन सांभाळते, 1 क्विंटल पर्यंत वजन सांभाळतात. आणि याच्यावरती मग हे तुमचं जे हा, बस हे बॉक्स लावून द्यायचा. पेपरची पिशवी लावून टाकायची. आता याचं काम झालं का मग? आता ह्याचं काम झालं. बरं, याला कधी काढणार मग तुम्ही परत? ह्याचं आता ज्यावेळेस आपण पोलन केलं, हो, त्यावेळेस हा जो दांडा असतो का, हा एकदम पिवळ्या कलरचा असतो, बारीक. बरोबर. आणि ह्याचा पूर्ण हिरवागार झाला पाहिजे हा दांडा. बरं, पोलन झालं की? पोलन झाल्याच्या नंतर 10 ते 12 दिवस लागते त्याला. 10 दिवसाच्या नंतर 15 दिवसात काढून घ्यायचं आपण. बरं, 10 ते 15 दिवसात ती जी कापडाची पिशवी ती, हा, हे बॉक्स काढून घ्यायचा. बरोबर, 10 ते 15 दिवसात. बरं. त्याच्यानंतर आता याला काही रोग कीड काहीच नाही. ह्याला फवारणी अजिबात नाही, कोणचा रोग नाही. बरं, म्हणजे एवढं काम झालं का ते? आता बस ह्याचं पोलिनेशनचं काम झालं. 1 ते 2 मिनिटामध्ये समजा सगळं प्रोसेस पूर्ण झाली. 1 ते 2 मिनिटं एका फुलाला लागतात. बरोबर, 2 मिनिटं, जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतात. बरं बरं, 1च मिनिट. तर एवढं सोपं काम आहे तेव्हा. हा, आता ह्याचं पोलन झाल्याच्या नंतर आता फेल गेलंय का सक्सेस झालंय, हा हा, हे पाहायसाठी आपल्याला हा, त्याचं काय करावं लागतं? आता ह्याच्यामध्ये हे जे आहे ना, हे दाना बारीक, हो, हे जर गोल जर राहिला ज्वारीसारखा, बर, तर सक्सेस म्हणायचं. बर. आणि ह्याच्यामध्ये फेल जर गेलेलं समजा, आता ह्या ह्याच्यात 1 फेल गेलेलं आहे, हो, तर ह्याचे 3 तयार होते ह्याचे. बर बर बर. ह्याचे टोक आहेत का ह्याच्यात आपले कापसाच्या ह्याच्यासारखे, हो, 3 पाकळ्या तयार होत्यात. बर, म्हणजे 3 पाकळ्या तयार झाल्या म्हणजे फेल गेलं. बर. आणि गोल एकच जर राहिलं, हो, तर सक्सेस झालं म्हणायचं. बर. तर ह्याच्यामध्ये सक्सेस रेट किती त्या तुमच्या? सक्सेस ह्याच्यात 90-95% सक्सेस आहे. 90 ते 95% पूर्ण सक्सेस हा, पूर्ण सक्सेस आहे. बर, नक्कीच. ही जी पावडर तुम्ही मारली त्याचा परिणाम नाही की तो? त्याचाच. आपण जर ह्याच्यावर पावडर नाही मारली, आता हे पोलन जे केलंय ना, तर हे पूर्ण 100% फेल जातं. बर बर. 80-90% फेल जातं. 10-5% सुद्धा सक्सेस होत नाही, बरोबर, पावडर जर नाही मारली तर. बरोबर. तर ही खजुराची पोलन करण्याची पद्धत आहे. तर हा जो बाग आहे, हा जवळजवळ 3 एकरचा बाग आहे. आणि 3 एकरमधून शेतकरी फार चांगली जी कमाई आहे ती करत आहेत. यावर्षी त्यांचा जो आकडा आहे तो जवळपास त्यांना 45 लाख रुपये या पिकामधून येण्याची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी त्यांनी 200 रुपये किलो याप्रमाणे
कमाई केली होती. तर नक्कीच त्यांना पुढच्या जी काही पीक आहे त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ. फार चांगला प्लॉट त्यांनी विकसित केलेला आहे, संगोपन केलेलं आहे. आणि तुम्ही जर बघत असाल तर त्यांची पूर्ण झाडं एका एका झाडाला किती किती असतील आता यावर्षी? ह्याच्यामध्ये 10च्या पुढेच आहेत. 10, 11, 12 जास्तीत जास्त. आणि गेल्या वर्षी आपण 16-17 पर्यंत ठेवले होते, जेवढे आले तेवढे ठेवले होते. बरोबर आहे. तर आपण काय केलं यावर्षी झाडाच्या हिशोबाने संख्या ठेवली, 10-11 ठेवली जास्तीत जास्त. आणि बाकीचे 2-3 प्रत्येक झाडाचे 2 ते 3 आपण कट केलेले आहेत. बरोबर. तर मागच्या वर्षी तुम्हाला 24 लाख रुपये आले. हो. तर ह्या वर्षी त्यांना त्यापेक्षाही भरपूर म्हणजे जवळजवळ बस आता दरवर्षी समजा आपल्याला ह्या वर्षी ज्या हिशोबात माल निघलाय हो बस ह्या हिशोबात उत्पन्न होण्याची गॅरंटी आहे. तर किती माल अपेक्षित आहे तुम्हाला आता उत्पन्न? 24 टन. 22 ते 24 टन. 45 लाख. बरोबर ना? हो. किती लाख होतील अंदाजन? तर 24 दोन्ही म्हणजे 48 लाख रुपये व्हायला लागले. 48 लाख 3 एकर मध्ये. 3 एकर मध्ये. तर पण हातावर विकलं तरच? हातावर विकलं तरच. नाहीतर मग अर्ध्यापेक्षा बी कमी. त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा बी कमी पैसे. हे सुद्धा तुम्हाला जर विक्री कौशल्य असेल, रोडला जर तुमची जमीन असेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. किती जरी तुम्ही वजाबाकी केली, किती जरी केली तरी एकरी लाखाच्या शेतीमध्ये हे पीक येते. कितीतरी वजाबाकी केली तरीही. आणि खर्चाच्या मानाने फार चांगलं पीक आहे. रासायनिक खत ते देत नाहीत आणि रासायनिक फवारणी सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्याच्यामुळं खर्च कमी पण उत्पन्न जास्त असणारं असं हे पीक. पण नक्कीच याचा रोपाचा खर्च भरपूर मोठा आहे. तर तेवढा एक प्रश्न राहिला, तेवढा एक प्रश्न घेऊ. तर भाऊ, रोप तुम्ही काय भावाने आणलं होतं? हे रोप आपण आपल्याला 3850 रुपयाला भेटलो त्यावेळेस. म्हणजे 4000 रुपये खर्च झाला एका झाडाचा. एका झाडाला 4000 रुपये खर्च. आणि तुम्ही 12ही जातीचे खजूर त्यांनी लावलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर यायचं असेल, त्यांना भेट द्यायची असेल तर भाऊ एकदा पत्ता नक्की सांगा. माझं नाव जगदीश दामोदर शेडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. तर नक्कीच त्यांना भेट द्यायची असेल तर नक्कीच जुलैमध्ये या, त्यांच्या स्टॉलला भेट द्या. ते स्टॉलमध्ये काय भाव विकतात ते नक्कीच ऐका आणि नंतर कमेंट करा. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडून खरी घेतल्या असतील त्यांनी नक्कीच खाली कमेंट करा की चवीला कशा होत्या, काय भाव विकत घेतल्या. तर भरपूर चांगली माहिती आणि एक परंपरागत शेतीच्या विरुद्ध दिशेने एक काम करून त्यांनी फार चांगली फळबाग या ठिकाणी लावलेली आहे. त्यांना आपण सर्व चांगली माहिती दिली, त्यानंतर खरी माहिती दिली, त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. भाऊ, तुमचं समोरच्या जे तुम्ही आता उद्दिष्ट ठेवले जवळजवळ 45-48 लाख, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ. आणि कुठलंही उद्दिष्ट हे मोठं ठेवल्यानंतर ते आपण साध्य करू शकतो. बरोबर आहे का नाही? तर नक्कीच त्यांना आपण आणि जे सध्या आहेत त्यानुसार जरी त्यांनी दरवर्षीच्या मानाने जर त्यांनी बेरीज केली तर तेवढं उत्पन्न त्यांना गुणाकार केला की तेवढं उत्पन्न त्यांना येतं. आणि हे कागदोपत्री जरी असलं तर त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा तशा प्रकारचे उत्पन्न घेतलेलं आहे. त्याचे व्हिडिओ आपल्याला माझ्या चॅनलवरती सुद्धा मागं जाऊन पाहायला मिळतील. तर त्यांचे आभार मानतो. भाऊ धन्यवाद. राम राम. राम राम.